मी किरण जोशी, ज्योतिनगर तिथला मी सगळ्यात पहिला रहिवासी ज्योतिनगरमधला. आणि काय सांगायचं तर ज्योतिनगरबद्दल म्हणजे अप्रतिम. म्हणजे हळूहळू अण्णा जे आहेत त्यांनी तर ज्योतिनगर बदलून टाकले अक्षरशः. म्हणजे रस्ते काय, फ्लेवर ब्लॉक टाकणं काय, हे काय, त्याच्यानंतर ड्रेनेजचे कामं काय, अप्रतिम. अण्णासारखं काम आम्हाला अजूनपर्यंत कोणी दिलेलं नाही आहे. हां, ज्योतिनगर कोणाचं नाव घेण्याचा प्रयत्न करण्याचा अर्थ नाही. ज्योतिनगरमध्ये अनेक मंदिरं आहे. इथं ज्योतिनगर मंदिर आहे, विठ्ठलांचं मंदिर आहे. तर ह्या मंदिराची सुविधा कोणी केली आणि कशी केली? आता विठ्ठल मंदिराची जी सर्व जी काही आहे सुधारणा आणि आम्ही सांगतो विठ्ठल रुक्मिणी मंदिर सुरुवातीला अक्षरशः विठ्ठलाची विठ्ठल रुक्मिणीची नुसती मूर्ती होती. नंतर हळूहळू अण्णांनी त्याच्यामध्ये, अण्णा म्हणजे हळूहळू अण्णा, त्यांनी त्याच्यामध्ये भरपूर बदल केले. आणि आज जी काय त्याची डेव्हलपमेंट दिसती आहे, जे काय वैभव त्याचं उभारलेलं आहे ते केवळ अण्णा आणि अण्णामुळंच झालेलं आहे. हां, आणि तो माणूस आदल्या रात्री त्याचा किती त्याला त्रास असो, आज त्यांना स्पँडलिसचा त्रास आहे, पायाचा कमरेचा त्रास आहे, चालता येत नाही, हे होत नाही, तरी कितीही प्रॉब्लेम असो कॉलनीमध्ये कुणीही असो, आता आम्हीच म्हणून नाही पण कुठलीही व्यक्ती असो, त्यांच्यासाठी आदल्या रात्री तो माणूस धावून जाणार आहे. तो आणि त्यांच्याबरोबर कायमस्वरूपी माझा भाचा असतो महेंद्र जागीरदार, त्याला बापू म्हणतात. हे दोघं जण कायम तत्परता असतात सेवेमध्ये. आता महापालिकेच्या निवडणुका आहेत. जर अण्णांनी इथून उमेदवारी अर्ज दाखल केला आणि निवडणूक लढवली तर लोक मतदान करतील का त्यांना? 100%. आता माझं वैयक्तिक मत सांगतो, 100%. असे ओकटथंबे तर भरपूर उभे राहतील, पण अण्णा, माझी वैयक्तिक गॅरंटी की अण्णा 100% येतील आणि यायलाच पाहिजे. तर त्यांच्यासारखं काम कोणीच करू शकत नाही. छांड हळूहळू अण्णाच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरमध्ये त्यांनी आत्तापर्यंत जे म्हणजे कोविडपासून जी सुरुवात केली जेवणाची, ती आजपर्यंत चालू आहे. म्हणजे एकदम मस्त राहते. कोविडच्या काळामध्ये त्यांनी बाहेरगावी पण अन्नछत्र सुरू केलं होतं. हो, तर कसं नियोजन केलं होतं? ती अजून नियमित चालू आहे. आता आपण दररोज किती लोक येते दररोज जेवायला तरी दररोज अजून अंदाज करून? 15-20 जण. कधी जास्त आता कमी येतात, पण कोविड वेळेस तर त्यावेळेस तर 150-200 लोक रोजचे जेवायचे. वॉर्डामध्ये काय सुधारणा केल्या अण्णांनी? त्यांना सुधारणा म्हणजे त्यांनी तो गार्डन जो बनवला, कविता गार्डन, तो एकदम नंबर 1 बनवला. त्यांचा पूर्ण सहभाग कविता गार्डन. अण्णा इलेक्शनला जर उभा राहिले हां, काय त्यांना कसा प्रतिसाद मिळेल? त्यांना ज्योतिनगरमधून तर पूर्ण प्रतिसाद भेटणार. त्यांच्याबद्दल जी लोकांची भावना आहे आणि फार जुने रहिवासी. सर, तुम्ही इथं केव्हापासून राहतात आणि काय सुविधा मिळालेल्या आहे तुम्हाला? माझं नाव चंद्रशेखर बाबरेकर. मी इथं 1982पासून राहतो आहे. तेव्हापासून म्हणजे त्यावेळेचा काळ आणि आत्ताचा काळ याच्यात फरक आहे दोन्हीमध्ये. सुविधा वगैरे भरपूर झालेल्या आहेत त्यापेक्षा. रस्ते झाले चांगले, आता मंदिर वगैरे छान म्हणजे
झालं आहे. अच्छा, हे कोणी केलंय ते? इथं हळणोरांच्या काळातच झालेलं आहे सगळं हे. आता म्हणजे रस्ते वगैरे तेव्हा तर पूर्वी काहीच नव्हतं. इथं मंदिर पण खूप आहे ज्योतिनगरामध्ये. मंदिरामध्ये काय काय सुविधा आहे आणि भाविकासाठी काय योजना नियोजन केलं आहे अण्णांनी? सुविधा म्हणजे पूर्वी मंदिर म्हणजे अगदी छोटंसं होतं अगदी मंदिर. आता फार मोठं म्हणजे मंदिर झालेलं आहे. आता एक ट्रस्टी जोशी आणि मगर सर, उज्ज्वल जोशी आता सध्या आहेत दोघंजण. तर हे दोघांनी मिळून करत आहेत चांगलं काम. रस्ते चांगले, रस्ते तर चांगले कॉन्क्रीटचे झालेत. आता काय कचऱ्याची गाडी कधी येते? हा? कचऱ्याची गाडी कशी येते? कचऱ्याची गाडी येते वेळेवर, बरोबर दुपारी 12-1च्या दरम्यान येते. बरं, कचऱ्याची गाडी नाही आली तर तुम्ही तक्रार कुणाकडं करताय आणि त्याचा फॉलोअप घेताय का? तक्रार तर तशी करायची वेळ येतच नाही, कारण हळणोरांना आणि बाकीचे नागरिक वगैरे ज्याच्याकडे नाही आली ते तक्रार करतात, पण होऊन जाते लगेच. बरं, पाण्याचं वेळापत्रक बदललं तर तुम्हाला कसं कळतं? व्हॉट्सअप ग्रुप आहे आमचा पूर्ण. कोणी केलाय तो? हळणोरांना हँडल करतात त्याला ग्रुपला पूर्ण. आणि आमचे जे शाखा प्रमुख आहेत महेंद्र जागीरदार, तर तेच म्हणजे त्यांचं लक्षच असतं. बरं, आता निवडणुकीचे वारे वाहत आहे महानगरपालिकेचे. इथं बरेच उमेदवार इच्छुक आहे आणि अण्णा त्यांच्याबद्दल काय सांगाल? आणि अण्णा जर उभे राहिले तर लोक निवडून देतील का? अण्णा तर बिनविरोध असतील. आता काही हेच नाही. अण्णाचं कार्य चांगलं आहे. म्हणजे सगळ्या आता नवीन येणाऱ्यापैकी तर कोणाचा अनुभव नसल्यामुळे अण्णाचं तर 15-20 वर्षापासून म्हणजे 4थी-5वी वेळ साधारणपणे असेलही, पण अण्णाच बघतात कोणी येऊ नगरसेवक निवडून.